तुम्ही स्वतः जाऊन पाहणी पण केली. गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल त्याचं मी पूर्ण कालच जाऊन पूर्ण पाहणी करून आली. 2021चा जो दक्षता खात्याने या ठिकाणी अहवाल दिला होता, एकतर त्या अहवालाच्या बाबतीत मला महानगरपालिकेने काहीच कळवलं नाही, तर त्यामुळे आता तुमच्याकडनं जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे त्याची मी माहिती पूर्ण घेणार. पण तरी पण पाहणीच्या वेळी जी मला क्वालिटी दिसली ती तर मला व्यवस्थित दिसली. माझी फक्त एकच त्या ठिकाणी मागणी होती, ते म्हणजे त्याचं जे फायनल प्रॉपर जे फिनिशिंग करायचं होतं उड्डाणपुलाच्या बाबतीत ते मला कुठेतरी अनइव्हन दिसलं. काही थोडे पॅचेस दिसले तर काही ठिकाणी हम्प्स दिसले, तर मी त्यांना सांगितलं ते तुम्ही काढून टाका. आणि ह्याची दक्षता कमिटीने किंवा या ठिकाणी विजिलन्स असेल किंवा IIT मुंबई सारख्या प्राधिकरणाला आपण सांगितलेलं आहे की ह्याचा पूर्ण अहवाल मला या ठिकाणी देण्यात यावा. पण जेवढी मी AMC बांगर असतील, आपल्या भिडे मॅडम असतील किंवा त्या ठिकाणी असलेले साईट इंजिनियर असतील त्यांच्याकडनं सगळी माहिती घेता उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थित मला माहिती दिलेली आहे. विषय फक्त पॅचवर्कचा होता. ज्या ठिकाणी आपल्याला पॅचवर्क दिसले ते अनइव्हन दिसले, पण जेव्हा मास्टिकचा रोड असतो तर त्यावेळी असे पॅचवर्क टाकल्यानंतर काही काळानंतर वाहनं त्याच्यावरून जातात आणि टायरच्या घर्षणाने ते सगळं लेवल होतं. तर अशा पद्धतीचं आहे. पण 2021चा जो अहवाल आहे तो मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाने मला दाखवला नाही, तर त्याची माहिती मी नक्कीच घेईन. नाही, आता कसं आहे माहितीये, 2021ला तत्कालीन महापौर किशोरीताई पेडणेकर पण होत्या, तर त्यांनी त्यावेळी ह्या गोष्टीची माहिती घेतली होती का, तोही एक विचार करण्याचा मुद्दा आहे. तर काल त्या जाऊन तिथे त्यांनी आंदोलन केलं. तत्कालीन महापौर म्हणून ही संपूर्ण माहिती त्यांनी त्यावेळी प्रशासनाच्या पुढे त्यांनी आणायला हवी होती, कारण त्यावेळी त्या स्वतः महापौर होत्या. पण हा सगळा जरी विषय असला तरी आता मला तुमच्याकडनं जर ही बाब लक्षात आली आहे तर ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन माहिती मी घेणार. तुम्ही कबूल केलं ना, ह्या चुकीचं काम घडलंय, इतकंच आमच्यासाठी महत्वाचं आहे. महापौर एकतावडे आज म्हणाले तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर होत्या, त्यावेळेस सगळे हो होतो ना, आम्ही होतो, कामाला सुरुवात झाली होती. हे 23च्या नंतर जे वाढले ना उड्डाणं कोटीच्या कोटी, ती प्रशासकीय काळात झाली आहे. ते महापौरांना त्या पण जबाबदार नसतील, पण अमित साटम आमदार होते ना, त्यांच्याकडचा जर पूल माझा आहे तर बाकी पण जबाबदारी त्यांची आहे ना. आम्ही कुठे नाकारतोय, आमच्या काळात काही काम हे झालंय ना. पण त्याच्यानंतरच्या ज्या उड्डाणं झाली कोटीची, त्याला जबाबदार कोण? आणि जर जबाबदार कोण तर प्रशासन, आणि प्रशासन जबाबदार आहे तर प्रशासकीय कामकाजात तुम्हीच होते. तुम्हीच आणले ना 10-10 कोटी 15-15 कोटी फंड. त्या 4 वर्षात कोणी फंड आणले आम्हाला दिले. याचा अर्थ सर्वस्वी तुमची जबाबदारी. स्थायी समितीमध्ये एक प्रस्ताव येतोय, प्रभाग समितीच्या सर्व सदस्यांना एक गाडी देण्यात येणार आहे. एकूण खर्च 2,66,00,000 असणार आहे. बघा, गाडी देणं ही काळाची गरज आहे. म्हणजे स्थायी समितीमध्ये आमचे अध्यक्ष कमी असतील किंवा जे काही आहेत ते सगळ्यांचा जीव महत्त्वाचा आहे ना. आपण ते BSTचे प्रकरण बघतोय ना, जर गाडी आणि वाहन चालन नीट असेल तर जीव सुरक्षित आहे. त्यामुळे नवीन गाडीचा याच्यामध्ये खर्च आहेच,